बसले तेवढ्याने आता शांत चित्तानं माझ्याकडे लक्ष द्या. आमचं कुळाचं कुळदैवत असणारी देवी संतांनी आम्हाला ठावी करून दिली. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं, बर्वे झालो शरण गेलो. ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आमच्या पाठीमागलेलं जन्म मरणाचं संकट, त्या संकटातून आमची मुक्तता झाली. संतोष बुवा उगविलो संकटी, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. देवाला आणावं लागतं, जसं मला आग्रह करून हरीश भाऊन आणलं का नाही, तसं देवाला सुद्धा आणावं लागत असतं. आणि याला रूपा बळे किंवा अनिला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी. तुम्हा मला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. अव्यक्त निराकार बोला नाही ज्या आकार, जेथोने चराचर हरीशी भजे. रंग नाही रूप नाही हरीशी भजे, बरोबर आहे ना. महाराज म्हणले जेथोने चराचर हरीशी भजे, आहे का. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नव्हता असा असणारा परमात्मा. आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. सगुण आणि निर्गुण एको गोविंदू रे. मग त्या देवाला नावा रूपाला आणल्यामुळं भजन सोपं झालं. त्या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. गायनाचे उडे बोला, जे पाठ येते बोला. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू कीर्तनाचे नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. भक्ती सुतवतो तरुण गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. ननर्थ मध्ये त्रिगमेव तत्र. महाराज म्हणले भक्ती माता स्वतः भगवंताच्या भजनामध्ये भक्ताच्या हृदयात विराजित होऊन नाचण्यासाठी प्रवृत्त करत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, फक्त त्या नाचण्यात प्रेम असावं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. प्रेम असलं पाहिजे, बरोबर आहे ना. प्रेम नसेल तर फायदा नाही. आपणही नाचतो, बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना. प्रेमाने का खुन्नस, हे नाचणं आहे पण तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढे डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का. टाकलेली असते ती जिरवायची असते, हे का नाही. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठोबा विठ्ठला तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आहे म्हणून हा अभंग घेतला बरं का. या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल माऊली, की तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहे कशावरून. सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक देव करुणी ख्यावा जीवा सुकनो, तेने विन जीवा सुकनो. हे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी बोला येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिली, तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं कुणाला, रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला. शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटेल. पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही. झाली तर ब्रह्महत्येचं पातक, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. मग एवढा एकनिष्ठ भाव तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे तर तुम्ही देवीला शरण का जाता, हा आमचा प्रश्न तुम्हाला आहे महाराज.
पांडुरंगाशी आमचा भाव कसा जोडलेला आहे? मावल्या हो, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा बरी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. किती सुद्धा प्रमाण सांगता येईल. सोप्या भाषेत सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना. जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? आता करतच नाही तर म्हणू कशी म्हणा? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या तेलंगणात नसतो का? आमच्या इकडे पती परमेश्वर असतो महाराष्ट्रात, है ना? पती कोण असतो? बोला, हे परमेश्वरा हो बोला. पती कोण असतो? परमेश्वर असतो. सुरेश बाबा, पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हे बी तेवढंच खरंय. पती जर परमेश्वर आहे तर परमेश्वर दारू पित नसतो, हे तेवढंच कराय. कुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बापरे, इकडं तिकडं पाहू नका, कोणीच केला नाही. इथं हातवर करणं सोपं आहे का? घरी गेल्यावर आरतीला सामोरं कोण जायचं? ते का सोपं थोडंच आहे, बरोबर आहे. त्यानं हातवर नाही केला, पण यायच्या छात्या कशा धडधड करू लागल्या. करते का हातवर? मरतो काय बाबा बाबा बाबा. बर, नका हातवर करू मावले हो, पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे, बरोबर आहे ना? आता मला सूक्ष्मता सांगायची आहे का अण्णा? ज्या बाईचा नवरा दारू पितो तिला माहित नाही का माझा नवरा दारू पितो? माहिती आहे, मग तिनं हात का वर केला नाही? त्याचं कारण सांगतो. आपला मालक जरी दारू पित असला तर एवढ्या माणसात हात वर करून आपल्या पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला. तुम्ही टाळ्या वाजू नका, तुम्ही लाजा धरा. तिने एवढ्या माणसात आपली इज्जत ठेवली बाबा, आपण आता आजपासून बंद करू. प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी असा संकल्प घेऊ आणि आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करू. तर एवढ्या खर्चाचा महाराज फायदा आहे, बरोबर आहे ना? बस सुरेश बाबाच्या हातानं माळ घालू आणि नवीन आयुष्याला सुरुवात करू. आपल्या गावात भगवतीचं आगमन होणार आहे, काळू बाबाचं आगमन होणार आहे. आणि काळू बाबा आणि भगवती आली की आपण या गोष्टीला पूर्ण विराम देऊ आणि काळू बाबाची आणि यमाई माते, ज्वालामुखी मातेची सेवा करू, बरोबर आहे ना? असा संकल्प मनामध्ये करा, तर तो फायदा आहे महाराज. बदला गरजेचं आहे. परिवर्तन याचं नाव कीर्तन. परिवर्तन होत नसेल तर काही फायदा नाही ना, लक्षात ठेवा. कसा जरी असला मावल्या हो तर त्याची सेवा करा. तो पत्नीचा काय आहे? धर्म आहे. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. कसा जरी असला तर माझ्यासाठी माझा परमेश्वर आहे. पतिव्रतेचा भाव जसा पतीशी, आम्हा नारायण तैशा परी. आमचा भाव पांडुरंगाशी. मग एवढा एकनिष्ठ भाव जर पांडुरंगाशी जोडलेला आहे तर ते तुकाराम, इकडं तोंड करा आणि तिकडं काय, इकडं फिरवा माझ्याकडे. हा, महाराज म्हणले मग एवढा भाव जर पांडुरंगाशी जोडलेला आहे तर या लक्ष देऊन ऐका, या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? एवढा तुम्ही जर शरण जाता तर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? असे दोन प्रश्न आहेत. हा, तुकाराम महाराज देवीला शरण का जातात हा पहिला प्रश्न, आणि शरण जातात तर एकनिष्ठतेत बाधा येत नाही का दुसरा प्रश्न. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. हेही खरं आणि तेही खरं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. संतोष महाराज, नामदेव महाराज दोघं मित्र गुढी हातनूरच्या बस स्टँडला गेले आणि आळंदीला जायचं. मग गाडीची वाट पाहत बसली. गाडीला यायला वेळ होता, मग तिथं बाहेर हॉटेलवाला एक जिलेबी तळत होता. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. हॉटेलवाला जिलेबी तळत होता, मग संतोष महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची. संतोष महाराज नामदेव बाबाला म्हणले, नामदेव महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. नामदेव महाराज म्हणले, बा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही, बरोबर आहे ना? माझ्या खिशात काही पैसे नाही. संतोष बाबा म्हणे पैशाचं पाहून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. नामदेव बाबा म्हणे बा खायचं पैसे नाही, परिणामाला सामोरं कोण जायचं, मला काही त्या भानगडीत पडायचं नाही. पण संतोष बाबा डेरिंग बाज माणूस, पहिल्यापासूनच 7,000 पासून सुरुवात.
नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या मग. हा, संतोष बुवा म्हणजे डेअरिंग बाज माणूस, बरोबर आहे का नाही? संतोष बुवा म्हणले खायची तर इच्छा झाली ना, पुढचं पुढं आपण पाहून घेऊ. नामदेव बुवा म्हणले बुवा मी महाराष्ट्रातला माणूस आहे, इकडे काय माझ्या परिचयाचं कोणी नाही, मला काय या भानगडीत पडायचं नाही, तुम्हाला खायचं तर खा. संतोष बुवा गेले ना हॉटेलवाल्याला म्हणले हो मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं जिलेबी दिली, संतोष बुवा खुर्ची टाकली आणि खात बसले. नामदेव बुवानं पाहिलं संतोष बुवा पैसे नसताना जिलेबी खातात, मग नामदेव बुवाला दम निघल का? नामदेव बुवा म्हणले पहिलं तर त्याचं होईल, काय व्हायचं तर मग आपलं होईल. नामदेव बुवा गेले म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. दोघंही खुर्चीवर जिलेबी खात बसले. संतोष महाराजाची खाऊन झाली. संतोष महाराजांना हात धुतला आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे ओ पैसे. संतोष महाराज म्हणले ओ अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल पण रेटून बोल. हॉटेलवाला म्हणे अहो तुम्ही पैसे कुठं दिले, जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे देण्याचा काय संबंध आला? संतोष बुवा म्हणले या हाताने पैसे दिले आणि या हाताने जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही पैसे दिले नाही. संतोष बुवा म्हणले संगीत विशारद माणूस आहे मी, 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? हॉटेलवाला म्हणे तुम्ही कोणते इशारे दे मला माहित नाही, पण पैसे दिले नाही हे मला माहिती आहे. हॉटेलवाला म्हणे तुम्ही दिले नाही. संतोष बुवा म्हणायचे दिले. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. तेवढ्यात नामदेव महाराज मधीच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले हो तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गेलं गोंधळून. ते म्हणे एक जण खोटं बोलल, दोघं कसं काय बोलते, आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर नामदेव बाल म्हणे अहो तुम्ही दिले हो, तुम्ही शांत बसा ना थोडं. यांनी दिले नाही. नामदेव बाल वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. संतोषरावचं पाहून घेईल. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, संतोषराव म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? ते हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. संतोष बाबा म्हणे अहो खोटं बोलतो हॉटेलवाला, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. 7 दिवस तुमच्या गावात सप्त्यात होतो मी, माझा असा स्वभाव आहे का? मी आजपर्यंत घेतलेले पैसे कुणाचे माघारी दिले का, आपलं ठेवले का? माझा स्वभाव असा आहे का सांगा बरं तुम्ही? या हॉटेलवाला खोटं बोलतोय. बाकीचे आलेले म्हणले महाराज तुम्हाला आम्ही खरंही म्हणू शकत नाही आणि खोटं म्हणू शकत, आम्ही इथं नव्हतो ना, आम्ही कसं काय खरं खोटं म्हणावं? तुम्ही म्हणत असले तरी आम्ही तुम्हाला खरं म्हणू शकत नाही, खोटं म्हणू शकत नाही. तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. एखादा तिसरा माणूस इथं होता का, त्याला आय विटनेस म्हणतात, पुरावा. आणि पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं? पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा, बरोबर आहे? म्हणे एखादा तिसरा माणूस इथं होता का? ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा, म्हणजे नामदेव महाराज. मग हे बाकीचे नरसापूरकर म्हणले का हो हे संतोष बुवाने हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? नामदेव बुवा म्हणले जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन, कुणाच्याही बद्दल आकस भाव अपपर भाव ठेवणार नाही. मी महाराष्ट्राच्या, तेलंगणाच्या, भारताच्या जनतेला समानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल. माझ्या सतसत विवेक बुद्धीने अशी शपथ घेतो, मला जे करायचं ते करतो, बरोबर आहे? नामदेव बुवा म्हणले बाकीचं मला काही माहित नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याचे दिले तसे संतोष बुवानं सुद्धा दिले. कळलं तुम्हाला? म्हणजे यायनं दिले नाही हे बी खरं आहे आणि यायनं दिले नाही हे बी खरं. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे का? हो खरं आहे. एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही येत. कसं येत नाही सांगतो. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी कोणती आपल्याला विचार करावा लागेल. लक्ष देऊन ऐकताय ना सगळे? साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस 3ही लिंगामध्ये आळवलेलं आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक. वर्णन पांडुरंगाचंच आहे, पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, नपुंसक लिंगात सुद्धा आहे. याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. लक्ष देऊन ऐका बरं का. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसक लिंगातलं वर्णन सुंदरते ध्यान, उभे विटेवरी, करकटेवरी, ते हे सर्वनाम नपुंसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामध्ये एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे
मरणाचा आनंद पप्पू आणला तुम्ही जरा जोरात म्हणा. एक एक विठाबाई. थांबा आपण 2 टप्पे करू. पहिल्यांदा महिला म्हणा. एक एक विठाबाई. एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा. एक एक विठाबाई. अरे काय आवाज आहे तुमचे, किती छान म्हणलं त्यांनी. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठाबाई म्हटलं पण कुणाला? पांडुरंगा. हे स्त्रीलिंगामधलं वर्णन आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलीच्या दिवटा जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला साठी. या पैसा गेला पण जोड झाला. बरोबर आहे ना. महाराज म्हणले आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते? आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. पुढचा ऐका. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो. आंबा म्हटलं पण कर ठेवोनी कटी. हे वर्णन कुणाचं आहे? पांडुरंगाचं. हे स्त्रीचं रूपक केलेलं आहे. लक्ष देऊन ऐका ना. असे कितीतरी देवीचे भजन सांगेल. नाही तर मी नवरात्रात एक ऐकलं. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. आता देवीला ह्याची काय गरज आहे? हे आराधाचे गाणे आहे. देवीला ह्याची काय गरज नाही. महाराज म्हणले ती देवी कोणती आहे? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लावो. चारी वेदाचा फुलवरा बांधी लावो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडी लावो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. महाराज म्हणले स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप फुलवरा 4 वेदाचा. बरोबर आहे ना. महाराज म्हणतात अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा